नमस्कार. नमस्कार, माझे नाव आदेश उत्तम कटरे. आज मी तुम्हाला लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी विषयी जे काही दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. जर आपण प्रत्येक भुंकणाऱ्या कुत्र्यावर थांबून राहिलो आणि दगडफेक केली तर आपण कधीही आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकणार नाही. हातात बिस्किटे ठेवणे आणि पुढे जाणे चांगले. लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी करण्यासाठी आपण येथे एकत्र जमलो आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण बरेच मालिका बघतो, नाटकाच्या माध्यमातून किंवा पुस्तक ग्रंथात वाचत असतो की जेव्हा जेव्हा अन्याय व अत्याचार वाढत जातो त्याला दूर करायला एक ना एक महामानव या पृथ्वीवर अवश्य जन्म घेतो. असेच एक क्रांतीसूर्याचा जन्म महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला आणि तो क्रांतीसूर्य म्हणजे लोकमान्य टिळक. लोकमान्य टिळक हे लहानपणापासूनच अत्यंत हुशार होते. त्यांनी इंग्रजांच्या अत्याचाराला विरोध केला आणि इंग्रजांना ठणकावून सांगितले, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. लोकमान्य टिळकांपुढे इंग्रज सुद्धा नमले होते. त्यांनी केसरी व मराठा ही दोन वर्तमानपत्रे सुरू केली. त्यातून लोकांना जागृत केले. 1 ऑगस्ट 1920 रोजी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.